नमस्कार मित्र, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. त्याला आज पाण्याचं नियोजन होतं आणि आज पाण्यासोबत आता ही झाडे इतकी स्ट्रॉंग आहेत, ह्याची आणखी मुळा मजबूतीकरणासाठी आणि नवीन मुकुटमुळा फुटण्यासाठी म्हणजे पांढऱ्या मुळा फुटण्यासाठी आज पाण्यासोबत ह्युमिक ॲसिड दिलेला आहे. ह्युमिक ॲसिड एकरी 1 किलो दिलेला आहे आणि ह्युमिक ॲसिडसोबत 500 ml प्लॅनोफिक्स दिलेला आहे. ह्याच्यामुळं काय होईल, कळीची मजबूतीकरण, कळी जास्त निघणे, जेवढ्या मुकुटमुळा म्हणजे पांढऱ्या मुळा जेवढ्या जास्त राहतील तेवढं अन्नद्रव्य घेणार. झाडं एकदम स्ट्रॉंग आहेत, म्हणजे ह्याला अन्न घेण्याची प्रक्रिया थोडीसुद्धा मंदावता कामा नये. त्या हिशोबाने ह्याचं मेंटेनन्स चालू आहे. बघा झाडं कशी आहेत. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे बघा, हे सगळी मादी कळी, पूर्ण मादी कळी, आणखी निघणं बाकी आहे. ह्या प्लॉटला मिनिमम 50-60 फळं तर थिनिंग करावं लागतील, एवढी कळी लागणार याला. तेव्हा जेव्हा फळं येतील तेव्हा मग आपल्याला ठरवायचं थिनिंगचं वगैरे, परंतु अतिशय छान कंडिशन. त्यासाठी आज ह्युमिकचं नियोजन केलं होतं. 2-2.5 तास पाणी दिले. 2.5 तास पाण्यामध्येच एक अर्धा तास औषध सोडायला लागतं. मग ह्युमिक 1 किलो आणि प्लॅनोफिक्स 500 ml. जे शेतकरी बांधव या प्लॉटसोबत आहेत त्यांनी ह्युमिक आणि प्लॅनोफिक्स सोडण्याचं नियोजन करावं द्या. म्हणजे काय होईल, ह्युमिकमुळं मुळांची संख्या खूप वाढेल, पांढऱ्या मुळांची. त्यामुळं अन्नद्रव्य घ्यायला काहीच कमी पडणार नाही. हे बघा झाड केवढं आहे कंडिशनमध्ये, एकदम हेल्दी कंडिशन. त्यासाठी सर्व शेतकरी मित्र, जे मित्र ह्याच्यासोबत आहेत त्यांनी ह्युमिकचे नियोजन करा आणि पाणी देऊन घ्या. पाणी आणखीनही त्याला 2.5 तासाच्या वर जाऊ देऊ नका. 6व्या 7व्या 5व्या जशी प्लॉटची म्हणजे जमिनीची प्रत कशी आहे, हलकी आहे, भारी आहे, मध्यम आहे, त्याच्यावर पाण्याचं रोटेशन ठरवा. भारी जमीन असेल 8-8 दिवस पाणी देऊ नका. एकदम हलकी असेल 5 दिवस, 5व्या दिवस पाणी द्या. मध्यम असेल 6व्या दिवस पाणी द्या. जोपर्यंत कळी पूर्ण ओपन होणार नाही तोपर्यंत पाणी वाढवण्याचा कोणी प्रयत्न करू नका. नमस्कार.